जो युगानयुग जिवंत आहे, ज्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, त्या जिवंत देवाच्या नावामध्ये मी आपल्या सर्वांचे ह्या समय, या वेळेमध्ये, ह्या पवित्र विधीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आभार उपकार मानतो आपल्या सर्वांचे की आपण ह्या ठिकाणी बरोबर वेळेवरती ह्या ठिकाणी हजर झालेला आहात आणि विशेष आभार उपकार मानत आहोत, स्वागत करत आहोत. असंच ह्या परिवारामध्ये देवाच्या सत्याचा आणि देवाच्या विश्वासाचा भर पडावा अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्हाला माहित आहे का, या मागच्या आठवडी एक कौतुकास्पद गोष्ट आपल्या ह्या मंडळीमध्ये, आपल्या ह्या कळपामधली घडली. तरुण लोकांनी आठवडाभर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्याच्यावरती दररोज जे अभ्यास ते करतायत, दररोज देवाच्या वचनाचा अभ्यास ते करतायत, तो अभ्यासक्रम काय त्यांनी केला तो दररोज सकाळी 8च्या अगोदर व्हॉट्सअप ग्रुपवरती, मी त्या ग्रुपवरती आहे, तुमच्या ग्रुपवरती नाही, त्यांच्या ग्रुपवरती. आणि ते व्हॉट्सअप ग्रुपवरती काय केलेलं आहे त्यांनी, सातत्यानं न चुकता ते बरोबर दिवसाला देवाच्या वचनाचा अभ्यास, बायबल, मग एलन जी व्हाईट मध्ये च्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय आणि मग त्याच्यातून आम्हाला काय कळालं, त्या विद्यार्थ्याला, त्या तरुणाला, त्या तरुणीला काय मिळालं, काय लक्षात आलं, त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये. देवाची स्तुती करूया, आमेन म्हणूया. देवाची स्तुती असो. जर कोणत्या तरुणाला ह्या व्हॉट्सअप मध्ये, ह्या कल्पामध्ये यायचं असेल, फक्त तरुणांसाठी आहे हे, तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. दररोज 8च्या अगोदर तुम्ही परमेश्वराचं वचन वाचायचं, बायबलमध्ये काय लिहिलंय, एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये काय लिहिलंय आणि त्यातून तुम्हाला काय समजलं, ह्या सर्व गोष्टी काय करायच्या त्या ठिकाणी तुम्ही मांडायच्या. तर आपल्या तरुणांनी ही मोहीम जी राबवलेली फार कौतुकास्पद आहे. बहुतांश ठिकाणी असं होत नाही. तरुणांच्या पाठीमागे लागावं लागतं, प्रार्थना कर, बायबल वाच, हे कर, ते कर. पण देवदयेने मी खरंच देवाचे उपकार मानतो. जर जमलं तर मी देवाला उपकार स्तुतीचं अर्पण पण देईन या तरुणांसाठी आणि देव त्यांना काय करू दे, आशीर्वाद देऊ दे. बर, आपण कोणतं तत्व शिकत आहोत, त्या तत्वाचं नाव कोण आम्हाला सांगेल? बर, 23वे तत्व आहे. त्या तत्वाचं नाव काय? विवाह आणि परिवार. विवाह आणि परिवार असं ह्या त्या तत्वाचं नाव आहे. बर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता आपण विवाह आणि परिवार याच्याविषयी शिकत आहोत आणि म्हणून जितके तरुण ह्या मंडळीमध्ये, ह्या अभ्यासक्रमामध्ये येतील तितके फार फार महत्वाचे आहेत. बर, आपण मागच्या आठवड्यापासून एक महत्वाचा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. काय आठवतं का प्रश्न कोणता होता तो? ज्या गोष्टी आपण शिकतो त्या आठवडाभर काय करायचे नाहीत, विसरायचे नाहीत, आयुष्यभर विसरायचे नाहीत. मागच्या आठवडी कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या ठिकाणी देत होतो? विवाहाच्या संदर्भातला प्रश्न होता तो. त्या प्रश्नाचं उत्तर आपण देत होतो मागच्या आठवडी, त्याच्या मागच्या आठवडी देखील. नाही नाही नाही, पूर्ण अभ्यासक्रम त्याच्यावरती आधारित होता. आणि तो प्रश्न म्हणजे, आपण विवाहाच्या विषयी का शिकायचं? आठवतं का? आपण विवाहाविषयी का शिकायचं? विवाहाविषयी शिकलो नाही तर आपला विवाह होणार नाही का? नक्कीच होईल, पण तरी देखील आपण विवाहाच्या बाबतीमध्ये का शिकायचं असं आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. महत्वाचा मुद्दा. तर आपण अभ्यासक्रमामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर 2 आठवडे देत आहे की आपल्याला विवाहाविषयी शिकणं का गरजेचं आहे. आठवतंय का, ज्यावेळेस मिसर देशातून इस्रायल लोक मिसर देशातून कनान देशाकडे जात होते, त्यावेळेस कनान देशाच्या सीमेवरती सैतानाने त्यांच्यावरती सर्वात यशस्वी मोह टाकला, जो मोह त्यानं सातत्यानं टाकत आलेला होता. आणि तो मोह कोणता? की इस्रायल लोक जे आहेत त्यांचा विवाह विधर्मी लोकांचा संगती करून द्यायचा, जेणेकरून काय होईल, ते इस्रायल लोक जे देवाचे भक्त आहेत ते देवाला सोडून मूर्तीपूजेच्या पाठीमागे लागतील आणि वेगवेगळ्या देवांच्या पाठीमागे लागतील. आज असं होत आहे का? ख्रिस्ती लोकांचं, जे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, त्यांचा विवाह विधर्मी लोकांसंगती होत आहे का? लक्ष नाही.
होतो का? होतं. तुम्हाला अशा प्रकारचे दाम्पत्य माहित आहेत का? ज्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी ख्रिस्ती आहे, पण त्यांचा विवाह जो आहे तो विधर्मी मुलगा किंवा मुलगीशी झालेला आहे आणि त्यांचं आयुष्य लग्नाच्या अगोदर चांगलं होतं, लग्नाच्या नंतर बिघडलेलं. तर त्या ठिकाणी एका व्यक्तीनं साक्ष दिली. ती साक्ष फार हृदयस्पर्शी होती की हिंदू कुटुंबातून तो व्यक्ती ख्रिस्ती कसा झाला, त्याच्यावरती किती अत्याचार झाले, लोकांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं, बहिष्कृत केलं होतं. तरी देखील 7 वर्ष त्यांना छळ झाला, पण त्यांनी ख्रिस्तीपणा सोडला नाही. मग लोक येऊन म्हणाले, अरे तुझ्या बहिणींचं लग्न करायचंय, ह्या समाजामध्ये गावामध्ये कोणच ख्रिस्ती लोक नाही आहेत, मग तुझं लग्न तुझ्या बहिणीचं लग्न कोणासंती करून देशील? तो म्हटला, काय असेल ते असेल, देव आहे. साक्ष पुढे गेली. मला साक्ष खूप आवडली. साक्ष झाल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग ज्यावेळेस आम्ही जेवायला बसलो त्यावेळेस मी पालक साहेबांसंती बोलत होतो त्या, आणि मग असं झालं की बोलता बोलता त्यांच्या बहिणीचा विषय निघाला आणि ते म्हणाले की माझी बहीण जी आहे तिचा विवाह जो आहे तो हिंदू कुटुंबामध्ये झाला. मग मला थोडं वाईट वाटलं. म्हटलं की बाबा, एवढं देवानं ख्रिस्तामध्ये आणलं, मग त्या मुलगीचा विवाह एका विधर्मी माणसासाठी का असावा? तरी पण ते म्हणाले की ते लोक देखील काय करत आहेत, आता ख्रिस्तामध्ये येत आहेत. ते लोक हे देखील काय होत आहेत, ख्रिस्तामध्ये येत आहेत. पण देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय ते आपण कृपा करून वाचूया. 2 करंथीकरास पत्र, माफ करा, 2 करंथीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 वचन. करंथीकरास 2 पत्र, 2 Corinthians chapter 6 verse 14. तुम्ही अविश्वासू ना? बर ठीक आहे. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीबरोबर संबंध जोडून बेजोड विजोड होऊ नका. म्हणजे थोडक्यात काय की बैलाचं जे जू आहे, करंथीकरास 2 पत्र याचा 6वा अध्याय आणि 14 वचन. तुम्ही बैल पाहिलेत का? त्या बैलांवरती जू असतं, खांद्यावरती मानेवरती जू असतं, योक त्याला म्हणतो आपण. मग एका वेळेस कधी कधी तुम्ही असं पाहिलंय का की एक घोडा आहे आणि एक बैल आहे? कधी कधी पाहिलं असेल. काय काय वेळेस असं असतं की एक खेचर असतं आणि मग एक घोडा असतो. पण बहुतांश ठिकाणी काय असतं, 2 बैल असतील किंवा 2 घोडे असतील. असं का? बहुतांश वेळेस तुम्ही 2 बैल पाहिलेले आहेत, त्यांच्यावरती जू असतं, किंवा 2 घोडे पाहिलेले आहेत, त्यांच्यावरती जू असतं. असं का? घोडा आणि म्हैस असं का नाही? विचार. बर, काय विचार असतील? फरक आहे. कॉर्डिनेशन. बर, थोडक्यात कॉर्डिनेशन म्हणायचं होतं तुम्हाला. बर, बर, त्याच्या शक्तीमध्ये पण फरक असेल. बर, तुम्ही कधी शर्यत बघितली आहे का घोड्या गाडीची? त्यामध्ये एक तर घोडा दोन्ही बाजूला पळत असेल, दोन्ही घोडे असतील किंवा 2 बैल असतील. जर घोडा आणि बैल असेल तर काय होईल? जर घोडा आणि बैल असेल तर काय होईल? म्हणजे घोड्याची गती जास्त आहे, बैलाची गती कमी आहे, ती शर्यत जिंकू शकणार नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की जे लोक तुमच्या विश्वासातले नाहीत, तुमचा जो विश्वास आहे, काही असू दे तुमचा विश्वास, जो तुमचा विश्वास आहे त्या विश्वासानुसार जर लोक नसतील तर त्यांच्या संती संबंध म्हणजे विवाहाच्या बंधनामध्ये त्यांच्या संती अडकायचं नाही. जर तुमचा विवाह झाला असेल तर अभिनंदन, काही करायची गरज नाही. ते जे गाडा आहे संसाराचा तो तसाच पुढे न्यायचा आणि व्यवस्थित आयुष्य जगायचं. पण जर तुम्ही कल्पना करा, जर तुम्ही विश्वासू देवाच्या वचनानुसार चालणारे असाल, ती व्यक्ती कितीही चांगली असू दे, काय म्हणालो, ती व्यक्ती किती प्रेमळ असू दे, ती व्यक्ती किती श्रीमंत असू दे, ती दुसरी व्यक्ती कितीही सुंदर असू दे, तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीसंती संबंध आणि बेजोड व्हायचं नाही, असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. का? पुढे वाचा.
हा, नीती व स्वैराचार यांची भांडी कशी होणार? नीती म्हणजे एक माणूस देवाच्या पाठीमागे लागलाय, दुसरा माणूस लागलेला नाही. म्हणजे थोडक्यात तो, ती गाडी जी आहे ते एका बाजूला घोडा आहे आणि दुसऱ्या बाजूला बैल आहे, असं होतं. बर, पुढे. उजेड व अंधार यांचा मिलाप कसा? उजेड आणि अंधार, यात उजेड कोण? उजेड आणि अंधाराचा काय संबंध? ह्यामध्ये उजेड प्रकाश कोण? ज्याच्याकडे देवाचं सत्य आहे त्याला प्रकाश म्हणतात. अंधारामध्ये कोण आहे? ज्याच्याकडे देवाचं सत्य नाही आहे. मग जो अंधार आहे आणि जो प्रकाश आहे ते एकत्र येऊन चालेल का? नाही. म्हणून आपण विवाहाच्या बाबतीत पाहत आहोत की प्रकाशामध्ये विवाह करणं म्हणजे काय. देवाच्या वचनामध्ये लिहिले तरुण लोक, लक्षपूर्वक आहे का? देवाच्या वचनामध्ये लिहिले की तरुण लोक बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये बरोबर निर्णय व्यवस्थित घेतात. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असू दे, कोणतं शिक्षण घ्यायचं एकदम योग्य निर्णय. कोण लोक? तरुण. मग शिक्षण संपादन केल्यानंतर कोणती नोकरी घ्यायची, कोणती नोकरी घ्यायची हे देखील त्यांना व्यवस्थित माहित आहे. त्याच्यामध्ये काही चुकी करत नाहीत तरुण लोक, बहुतांश करून. मग त्याच्यानंतर किती पैशाची नोकरी घ्यायची आणि कुठं राहायचं या ठिकाणी देखील ते चुकी करत नाहीत. चुकी त्यांच्याकडून कुठून होते? विवाहाच्या बाबतीत. एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की जे तरुण बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये बरोबर निर्णय घेतात ते तरुण विवाहाच्या बाबतीमध्ये बहुतांश ठिकाणी चुकीचा निर्णय घेतात. मला तुम्ही सांगा असं का? असं का? हुशार आहेत ना ते, बाकीच्या ठिकाणी निर्णय व्यवस्थित घेतला ना त्यांनी, इथं का नाही? मोह. पैशाचा पण मोह होतो त्यांना, पण तिथं बरोबर निर्णय घेतात. इथं का चुकीचा निर्णय? हा, शिक्षण मिळालं म्हणून? शिक्षण नाही मिळालं म्हणून नाही नाही नाही. इथं फक्त इथं फक्त ख्रिस्ती लोकांचाच विचार नाही. कोणतंही लग्न घ्या, आपण ख्रिस्ती याच्याकडे येऊया, पण कोणतंही लग्न घ्या. चुकीचा निर्णय तरुण लोक का घेतात विवाहाच्या बाबतीत? कारण की विवाहाच्या बाबतीमध्ये वरील शक्तीद्वारे नाही. एकदम अचूक. वरील शक्ती आठवते का? वरील शक्ती काय? निर्णय, कारण आणि विवेक. म्हणजे इथून न विचार करता भावनेवरती नीट विचार करायचा, म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घ्यायचा. म्हणजे थोडक्यात काय, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की जे तरुण लोक आहेत ते बाकीच्या गोष्टीमध्ये बुद्धीने, विचाराने निर्णय घेतात, पण ज्यावेळेस विवाहाचा प्रश्न येतो त्यावेळेस ते भावनेवरती आधारित राहून निर्णय घेतात. म्हणून त्यांचा निर्णय बहुतांश ठिकाणी चुकतो. मला सांगा, तुम्ही स्माइल करतात, मला सांगा की तरुणी जे आहेत ते भावनात्मकरित्या मुलांविषयी कसा विचार करतात? मला माहित नाही, मी मुलगी नाही, स्त्री नाही, मला माहित नाही, तुम्ही सांगा. भावनात्मकरित्या कसा विचार करतात मुलांबाबतीत? तुम्ही केला नसेल पण माहित असेल, सांगा. काय पाहतात मुलांमध्ये? नाही, नाही. ह्याला कसं माहिती? म्हणजे थोडक्यात काय की ज्या महिला आहेत त्यांना भावनात्मकरित्या जोडले जातात ते पुरुष कोणते? ज्यांच्याकडे पैसा आहे. मग पैशावरती अवलंबून राहून कसं काय विवाहाच्या गोष्टी पार पडते? काय विचार असतात त्या तरुणाच्या मध्ये की बाबा जर मनुष्य श्रीमंत असेल तर काय, मग काय तो अंतःकरणाचा चांगला का? मग म्हणजे नेमकं काय? बर, सर्व त्यांच्या गरजा पूर्ण करणारा म्हणजे काय? पैसेवाला. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस महिला विचार करतात त्यावेळेस पहिली गोष्ट ते काय विचार करतात? सुरक्षितता.
मग ती आर्थिक सुरक्षितता असू दे, भावनात्मक सुरक्षितता असू दे, शारीरिक सुरक्षितता असू दे, ती सुरक्षितता त्यांना पाहिजे असते. आणि त्यांच्या माहिती अनुसार, देवाच्या माहिती अनुसार काय ते बघूया. त्यांच्या माहिती अनुसार जो व्यक्ती जास्त कमवतो तो त्यांचं संरक्षण नक्कीच करू शकतो, असा त्यांचा विचार असतो. बरोबर का चूक हो? बरोबर का चूक? नाही नाही, सर्वसाधारणतः विचार करायचा चालेल. सर्वसाधारणतः महिला असा विचार करतात असं मला संशोधनामध्ये सापडलेलं आहे. हे बरोबर का चूक? नाही, असा विचार करणं चुकीचं आहे का? बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं? आर्थिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या किंवा भावनात्मक दृष्ट्या तो व्यक्ती चांगला जरी असला, पण तो तुमच्या विश्वासातला नसला तर म्हणून म्हटलं की इथं आलं नाही तर विचार करायचा. इथं आलं की विचार करायचा. तो व्यक्ती आर्थिक दृष्ट्या फार बळकट आहे, तुमच्या समोर उभा राहिला की तुम्ही इथेच येता त्याच्या. मग भावनात्मकरित्या तो चांगला आहे, फक्त म्हणजे तुमची काळजी घेतो. तुम्ही जर बसायला लागला की खुर्ची तुम्हाला देतो. मग कार उघडतो, दरवाजा तुम्ही बसता त्याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, फुल ऑफ मॅनर्स. पण तो व्यक्ती तुमच्या विश्वासातला नाही. मग काय? मग काय करणार? नाही 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 नाही, मी काय करेन त्याला बदलीन. आठवतात का हे शब्द? नाही नाही, मी सांगितलं की तो ऐकेल. त्याला काही गमभन माहित नाहीतलं, काही माहित नसतं. त्यानं फक्त तुम्हाला पाहिलेलं असतं. हे झालं स्त्रियांच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत पेनियल तुम्ही आम्हाला सांगा. पुरुषांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस महिलांविषयी ते विचार करतात, तरुणीविषयी विचार करतात, तर ते ती तरुणी माझ्यासाठी योग्य आहे हे कसं समजून घेतात? कसं त्यांना कोणते विचार असतात त्यांच्या मनामध्ये? हिंदीमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगा, तमिळमध्ये सांगा, इंग्लिशमध्ये सांगा. लॉयल. बर, ते म्हणतात की विश्वास म्हणजे काय? एकासंती विश्वासू, एकनिष्ठ. ओके, ते म्हणतात लॉयल. एवढंच बघतात तरुण? तुम्ही एक उत्तर द्या. अंतकरणातून बोला. सुंदरता. मी म्हटलं नाही तर आहे ना, मी स्पष्ट बोलणार. मला तुम्हाला किती बरं वाटतं, किती वाईट वाटतं हे आहे, हे माझ्या मनामध्ये आहे, पण मला ते बोललं पाहिजे स्पष्ट, कारण की मी देवाचा सेवक आहे. मला खोटं बोलून चालणार नाही, कोणाला असाच आधार द्यायचा नाही मला. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाला तिची वर्तणूक आणि त्यांनी सांगितलं की सुंदरता. याच्या पलीकडे काय? याच्या पलीकडे काय? ती मुलगी सुंदर आहे, ती मुलगी एकनिष्ठ आहे, ती मुलगी स्वभाव चांगला आहे, पण ती विश्वासू नाही. तिला जेवण एकदम चांगलं येतं, तुम्ही फक्त नाव सांगायचं ते जेवण तयार. ती तुमची सेवा देखील करेल, पण ती विश्वासू नाही. मग काय करा? तुम्हाला काय मिळेल माहित आहे का? जेवण वेळेवरती वेळेत, ती तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील आणि तिची वागणूक पण चांगली असेल, पण ती तुम्हाला तुमच्या विश्वासामध्ये वाटचाल करण्यासाठी मदत करणार नाही. मुलग्याच्या बाबतीत पण तो तुम्हाला चर्चला गाडीतून घेऊन येईल, पण स्वतः चर्चमध्ये नाही बसणार. कळालं का विवाहाविषयी का शिकायचं? कारण की आपण निर्णय कशावरती घेतो? हिंदीमध्ये म्हणतात ना, जो दिखता है वो बिकता है. जे दिसतं ते विकलं जातं. पण आपण देवाच्या वचनातून पाहायचं की विवाह पार पाडत असताना जग जसा विचार करतं तसा आपण न विचार करता आपण आध्यात्मिकरित्या विचार करायचा. म्हणून देव पहिल्या गोष्टीला कोणतं प्राधान्य देईल की बाबा तो व्यक्ती जो आहे तो देवासंती एकनिष्ठ आहे का? जो व्यक्ती त्याच्या देवासंती एकनिष्ठ नाही ना, तो तुमच्या संती कधीच एकनिष्ठ राहणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष. किती प्रेम करू दे तुमच्यावरती, एक दिवस असा येईल की तो म्हणेल की भरपूर झालं,
आता मला इथून पुढे काही करायचं गरज नाही. म्हणून विवाहाविषयी आपण काय करायचंय, शिकायचंय. बर, आता ठीक आहे, जर आपण विवाहाविषयी या सर्व गोष्टी शिकत आहोत, तर मला कृपा करून सांगा की विवाहामध्ये आपल्याला कोणकोणते फायदे होतात. व्हॉट आर द बेनिफिट्स दॅट वी गेट बिकॉज ऑफ मॅरेज. त्याच्यामध्ये काय फायदे आहेत का? विवाह करून तुम्हाला काय फायदे झालेले आहेत का? स्थिरता. स्थिरता म्हणजे अगोदर काय स्थिरता नव्हती की लग्नानंतर स्थिरता आली? आईवडिलांच्या घरात सुरक्षित वगैरे ते ती शोधत असतात जोडीला. तर ते लग्नानंतर तेच स्थैर्य त्यांना पाहिजे असतं. आईवडिलांच्या घरात जसं होतं. बर, स्थिरता. आणखी काय? विवाहाच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडून आले? बर, कंपनी म्हणजे साथीदार. बर, साथीदार म्हणजे अगोदर नव्हता, नंतर साथीदार. बर, ठीक आहे. आणखी काय? तेच, मदतगार, साथीदार. आणखी काय? कशामध्ये साथीदार? मदत तुम्हाला कोणती पाहिजे होती जी मिळाली नाही? आई वडील होते ना तुम्हाला, मग कसली साथी म्हणजे साथीदार पाहिजे, कसली मदत पाहिजे, स्थिरता कशी पाहिजे? आई वडील आहेत ना, आई वडील कमी पडले का तुम्हाला? मग मला सांगा तुम्ही की विवाहाच्या नंतर काय असा फरक पडतो जो विवाहाच्या अगोदर पडत नाही, पडतच नाही. आई वडील किती तुमची काळजी घेऊ देत, तुमच्या आजूबाजूला भाऊ बहीण किती असू देत, समाज किती असू दे, फरक नक्कीच पडतो लग्नाच्या नंतर. सांगा. जबाबदारी. जबाबदारी पाहिजे म्हणून लग्न. नाही, कळालं नाही मला. कुणीतरी काहीतरी सांगितलं जबाबदारी, कुणीतरी. हा हा, काय मला समजलं नाही, काय म्हणायचं होतं? नाही नाही, व्यक्ती लग्न का करतो? त्यानं निर्णय का घ्यावा, तिनं निर्णय का घ्यावा लग्नासाठी? काय कमी होती त्यांच्या घरामध्ये? अहो, मला सल्ला द्या. देवाचं वचन म्हणतंय की तुमच्या आजूबाजूला किती भाऊ बहीण असू देत, तुमच्या आजूबाजूला किती आई वडील असू देत, तुमचे नातलग तुमच्या आजूबाजूला किती असू देत, पती तो पतीच आणि पत्नी ती पत्नीच. देवानं ते जे नातं जोडलेलं आहे ना, तसं नातं जगामध्ये कोणतंच नाही, कोणतंच नाही नातं. दोन जीवलग मित्र देखील तसं राहू शकत नाही जसं पती आणि पत्नी राहू शकतात. का हो? पती आणि पत्नी मधलं नातं एवढं विशिष्ट का? दोन मित्र देखील आदम हवेपासूनच आलेत. म्हणून काय झालं? बर, फासळी. बर, ठीक आहे. बर, थोडं पुढे सांगा. फासळी, बर म्हणजे काय? मला सांगा, पती आणि पत्नी मधलं नातं जे आहे आणि दोन मित्रांचं जीवलग नातं जे आहे त्याच्यामध्ये देखील फरक आहे. काय? दोन मित्र सारखीच विचार करतात. पती पत्नी एकमेकांना मग चांगले विचार करतायत ना, एकच विचार करतायत? पती पत्नी देवाने अनुरूप अशी तयार केलेली. जी पत्नी विचार करते तो पती करू शकत नाही, जो पती करतो ती पत्नी करते. दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा परिपूर्ण होते. बर, मी जर विचार केला की दोन मित्र आहेत, एक मित्राचे वेगळे विचार आहेत, दुसऱ्या मित्राचे वेगळे विचार आहेत, त्यांची उंची पण मॅच होत नाही, तरी देखील जीवलग मित्र आहे. भावानं सांगितलं ना ते करायचं, असं त्यांची मैत्री. सांगा काय फरक आहे? लग्नानंतर महिला आणि पुरुष एक देह होतात, म्हणजे शारीरिकरित्या ते एक होतात, मानसिकरित्या एक होतात, आध्यात्मिकरित्या ते एक होतात. जसं दोन बहिणी होऊ शकत नाहीत, दोन भाऊ होऊ शकत नाहीत, दोन मित्र होऊ शकत. कळालं का? म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्यावेळेस विवाहाविषयी आपण विचार करतो त्यावेळेस आपण विश्वासू आणि अविश्वासू हे व्यक्ती एकत्र येत नाहीत का, येऊ शकत नाहीत, असा विचार करणं फार फार गरजेचं आहे. काय काय वेळेस मला कॉल येतो, सर कृपा करून एका मुलगीला बायबल स्टडी द्यायचे. बरं, मी विचारतो की का, कशाबद्दल? तिच्या विवाहाविषयी आम्ही विचार करत आहोत. बरं, ठीक आहे. मुलगा कुठे आहे?
मुलगा दुसऱ्या ठिकाणी आहे. मुलगा काय करतो? मुलगा ह्या मंडळीचा सभासद आहे. मुलगी काय करते? मुलगी ख्रिश्चन नाही आहे, पण ते मुलग्यावरती प्रेम करते, म्हणून आम्हाला काय करायचंय? बाप्तिस्मा करायचा, जेणेकरून दोघं काय करतील? एकत्र राहतील. मी म्हणतो नाही. विवाहाच्या मुळे जर तुम्ही त्या मुलगीला ख्रिस्ती बनवत आहात, मुलग्याच्या मुळे जर त्या मुलगीला तुम्ही ख्रिस्ती बनवत आहात, किंवा मुलगीच्या मुळे त्या मुलग्याला जर तुम्ही ख्रिस्ती बनवत आहात विवाहासाठी फक्त, तर मी त्यांना देवाचं वचन तसं सांगू शकणार नाही. चुकीचं ते चुकीचंच. पण विवाहाचा विचार न करता तुम्ही सांगा ना, मग आपण त्यांना बायबल स्टडी देऊ. आता ते निर्णय का घेत आहेत विवाह करायचा ह्या व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीचा विश्वास बाळगायचा? चुकीचं आहे. माझ्या एका ओळखीच्या माणसाच्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर काही दिवसाने त्या पतीनं त्या पत्नीला सांगितलं की तुम्ही आमच्या घरी येणार म्हणून एका दिवसामध्ये आम्ही रंगरंगोटी केली घराची आणि त्याच्यावरती वचनं टाकली. एका रात्रीमध्ये केलं हे सगळं, जेणेकरून तुमचं कुटुंब आम्हाला नाकारू नये. आणि तोच व्यक्ती आज मंडळीमध्ये नाही. म्हणून एवढं सगळं आपण शिकतोय ना, हे शिकायला 1 महिन्यात विवाहाच्या विषयी आपण शिकून होऊ शकत नाही. त्याला काहीतरी महिने द्यावं लागतात. कारण की त्या महिन्यांमध्ये, त्या काळामध्ये आपल्याला कळेल की मुलगा खरंच धार्मिक आहे का नाही, का मुखवटा आहे. तो मुखवटा 1 महिन्यानं 2 महिन्यानं खाली पडतो. मग ती महिला असू दे किंवा पुरुष असू दे, त्यांचा मुखवटा जो आहे तो प्रत्येक पायरी पार पाडत असताना तो मुखवटा राहत नाही. तो मुखवटा कुठं ना तर ते पडतो. म्हणून ती मुखवटा पडला पाहिजे. आपल्याला ते व्यक्ती बरोबर कसा आहे हे कळलं पाहिजे. म्हणून विवाहासाठी वेळ घ्यायचा. माझ्या मित्राचं 2रं का 3रं लग्न होतं. तो मद्यपान करायचा. बारमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने एक महिला पाहिली आणि तीही मद्यपान करत होती, हाही मद्यपान करत होता. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर ही महिला त्याला म्हणाली की ज्या दिवशी मी तुला त्या दुकानामध्ये पाहिलं त्यावेळेसच मला कळाले की तूच आहेस जो माझा जीवनसाथी आहे. ते काही ठिकाण आहे का? त्या ठिकाणी आपण निर्णय घ्यायचा का? आणि कोणतं काय पिलोय आपण त्या ठिकाणी? मद्यपान केलेलं आहे. किती वर्ष तुम्हाला वाटतं ते लग्न टिकलं असेल? नाही टिकलं ते लग्न. 3रं लग्न. म्हणजे निर्णय आपण घेतो, आयुष्याचे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. त्या व्यक्तीसंती तुम्हाला उठायचंय, बसायचंय, झोपायचंय, खायचंय, प्यायचंय. तुम्हाला त्या व्यक्तीसंती त्रास संकट सहन करायचे आहे. तुम्हाला त्या व्यक्तीसंती सगळं आयुष्य घालवायचं आहे. किती वेळ घ्यावा लागेल? भरपूर वेळ घेतला पाहिजे. आणि आता आपल्याला सत्य पण माहित आहे. म्हणून ते सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला देवाचं वचन उघडलं पाहिजे. आता देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की सर्वात सोप्या ठिकाणी ज्या चुका होतात ते कुठं होतात माहित आहे का? तुम्ही कोणतं शिक्षण घ्यायचं तिथं होत नाहीत. सर्वात सोप्या चुका जर होत असतील तर त्या विवाहाच्या बाबतीत होतात. आणि एकदा तिथं चुकी झाली की तिथून आपल्याला बाहेर पडता येत नाही. म्हणून देवाच्या वचनातून शिकायचं की चुकी होता कामा नये म्हणून मी काय केलं पाहिजे. म्हणून आपण सुरुवातीलाच म्हणालो की जर एखादा व्यक्ती विवाहाच्या विषयी विचार करत असेल तर त्याच्यामध्ये काय पाहिजे? संयम किंवा प्रेम आणि संयम पाहिजे. म्हणजे त्याला ट्रॅफिक सिग्नल जसा आहे तसं त्याचं आयुष्य पाहिजे. हिरवा कंदील दिसला की तरच पुढे जायचं, लाल कंदील दिसला की जिथल्या तिथं थांबायचं. माहित पाहिजे. आजकालच्या जगामध्ये व्हॉट्सअपवरती, युट्यूबवरती खूप लोक म्हणतात रेड फ्लॅग, ग्रीन फ्लॅग. आता रेड फ्लॅग काय, ग्रीन फ्लॅग काय ते आपण ह्या ठिकाणी शिकत असतो. जर त्या व्यक्तीला, पुरुष असू दे महिला असू दे, जर त्या व्यक्तीला की बाबा चुकीची ही व्यक्ती आहे, त्या ठिकाणी मला लाल झेंडा दिसतोय, मी इथंच थांबलं पाहिजे, हे कळालं असेल तर मग त्यानं विवाहाचा विचार करावा. मला ह्या ठिकाणी हिरवा कंदील दिसतो, मी पुढे थोडं जाऊ शकतो, पण हिरवा कंदील एकदा दिसला म्हणून सगळंच बरोबर असं नाही. मला सांगा, ब्रेमन चौकामध्ये आपण उभा आहोत.
लाल बत्ती चालू आहे, आपण सगळे तिथं थांबलेलो आहोत, ब्रेमन चौक. हिरवा कंदील लागला, हिरवा कंदील लागला की पुणे स्टेशनलाच थांबायचं का? सिग्नल आहेत ना मध्ये. मध्ये काय अडथळे आहेत, जिथं हिरवा कंदील लागेल, कधी लाल कंदील लागेल, कधी पिवळा कंदील, जिथं लाल तिथं थांबायचं. हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. याच्यावरतीच त्यानं विचार करायचा, लग्न करायचं का नाही. हे जर त्याला माहित नाही तर त्यानं लग्नाच्या विषयी विचार करू नये. बर, आता ज्या व्यक्तीला वाटतं की बाबा तो संयम आहे, तो प्रेम करतो, देवावरती प्रेम करतो, 10 आज्ञा पाळतो, आई वडिलांवरती प्रेम करतो, तर मग त्यानं प्रार्थना करायची. पहिली प्रार्थना कोणती? पहिली प्रार्थना त्यानं कोणती करायची? त्याचं वय 25 आहे, त्याला नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, वय 25 आहे, शरीर आरोग्य व्यवस्थित सगळं आहे. त्यानं पहिला प्रश्न कोणता विचारायचा देवाला? माझ्या आयुष्यामध्ये लग्न आहे का? हा पहिला प्रश्न विचारायचा. जर त्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर मग त्यानं कितीही काही केलं, आई वडिलांनी सांगितलं, समाजाने सांगितलं, तरी त्यानं म्हणायचं की माझ्यावरती सर्वप्रथम हक्क कोणाचा आहे? देवाचा. आई वडिलांचा आहे, पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणाचा हक्क आहे? देवाचा आहे. म्हणून त्यानं नम्रतेत आई वडिलांना सांगायचं की माझ्या आयुष्यामध्ये विवाह नाही. विवाह आहे की नाही कसं कळणार? आकाशामध्ये लिहिलं जाईल का? कसं कळेल? पाळक साहेब बोलतील का की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न नाही? कसं कळेल तुम्हाला की ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये लग्न आहे किंवा नाही? How would you understand whether you have marriage in your life or not? Simple, straightforward question. तुम्हाला वाटतं म्हणून? काय काय लोकांना वाटलं की नाही मी लग्न नाही करणार, 32 वर्षापर्यंत कसं तरी राहिले, 32वा वाढदिवस झाला रे झाला बाबा, नाही जमत. नाही, माहित आहे म्हणजे माहित आहे. मग ते 40 वय होऊ दे, 50 होऊ दे, 60 होऊ दे, नाही म्हणजे नाही, होय म्हणजे होय. सांगा कसं कळेल? एक देवभिरू आई वडील, कोण म्हटलं मी? देवभिरू आई वडील तुम्हाला सल्ला देतील की बाबा आम्ही प्रार्थनेमध्ये आहोत आणि असं आम्हाला वाटतं की देवाने तुमच्या आयुष्यामध्ये विवाह ठेवलेला आहे, पण तरी देखील तुम्ही काय करायचं? प्रार्थना करायची. ठीक आहे आई वडील, तुम्ही सांगितलं ना मला, मी देखील प्रार्थना करतो, कारण की लग्न कोणाचं आहे? माझं आहे. म्हणून तर व्यक्ती समंजस पाहिजे. भारतामध्ये मला माहित नाही असं का आहे, 40 वर्ष झाली जरी झाले तर लेकरू ते आई वडिलांना विचारतात आज कोणता शर्ट घालू. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये त्याच्याच उलट आहे. 18 वय झालं की आई वडीलच बाबा नाही. आई वडिलांचं मार्गदर्शन पाहिजे, पण त्या व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेणं हे फार गरजेचं आहे. आई वडिलांच्या वरती जर तो मुलगा आणि मुलगी अवलंबून असेल प्रत्येक निर्णयासाठी, तर त्यानं विवाहाचा विचार करायचा, स्वतःचा निर्णय घेता आला पाहिजे. कारण की देवाच्या वचनामध्ये काय लिहिले? उत्पत्ती 2:24. उत्पत्ती 2:24 काय लिहिले? उत्पत्ती 2:24. त्याला स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजे. यास्तव पुरुष आपल्या आई वडिलांना सोडून, म्हणजे त्यांना नाकारून नाही, त्यांच्या बाजूला, त्यांच्यापासून थोडं दूर तर तो स्वतःच कुटुंब स्थापन करेल आणि तो त्याच्या पत्नी संगती एकनिष्ठ होईल. जर त्या तरुणाला किंवा त्या तरुणीला स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद नसेल तर ते काय करतील? नाही बाबा आई वडिलांसंगतीच राहायचं. आई वडील चुकीचे आहेत का म्हणतो का आपण? अजिबात नाही. पण स्वतःचं कुटुंब स्थापन करण्यासाठी त्यांना वेगळ्या ठिकाणी ते स्थापन करणं गरजेचं आहे असं देवाचं वचन. म्हणून निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. बरं ठीक आहे. आता किती प्रार्थना केली पाहिजे ह्याच्यासाठी? बरं आणखीन एक कारण सांगा, कसं तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यामध्ये विवाह आहे का नाही? आदमाच्या बाबतीत कसं झालं? आदामानं पाहिलं सिंह, मादीला काय म्हणतात सिंहाच्या? सिंह, वाघ, वाघीण. मग त्यानं पाहिलं नर नारी, नर नारी, नर नारी. मग त्याला कळालं की आपल्यालाही कोणाची तरी गरज आहे. म्हणजे देवानं त्याला स्वतः दाखवून दिलं की जसे हे नर नारी आहेत तसं तुलाही
मदतगार म्हणून कोणाची तरी गरज आहे. देव तुमच्या अंतःकरणावरती विशिष्टरित्या ती गोष्ट बिंबवेल. ज्यांचं लग्न झाले ते म्हणत असतील, बरं झालं हा प्रश्नच नव्हता आम्हाला, नाहीतर उत्तर मिळालं असतं तर काय. ठीक आहे, बर. आणि देवाच्या वचनामध्ये मी परत एलन जी व्हाईटचं का सांगतोय, कारण की त्याच्याविषयी आपण शिकलेलो आहे. एलन जी व्हाईट म्हणते की तुम्ही जर दररोज 2 वेळेस प्रार्थना करत असाल कायमस्वरूपी, तर विवाहाच्या बाबतीत प्रार्थना करत असताना 4 वेळेस प्रार्थना करायची. आता मी संदेश सुरू करायच्या अगोदर 2 वेळेस प्रार्थना केली. माझ्या विवाहाच्या बाबतीत जर मी प्रार्थना करायची तर 4 वेळेस 8 वेळेस केली पाहिजे. म्हणजे बघा, संदेश देणं किती महत्वाचं वाटतं ना तुम्हाला, त्याच्यापेक्षा महत्वाचं लग्न. सरळ आहे का? एवढ्या वेळेस प्रार्थना, डबल प्रार्थना करायची. जर तुम्हाला सवय आहे 7 वेळेस प्रार्थना करायची दिवसातून, तर तुम्ही किती वेळेस प्रार्थना केली पाहिजे विवाहाच्या बाबतीत? 14 वेळेस. साधा सोपा विषय नाही बरं का. चांगले चांगले जे आहेत ते झुकलेले आहेत लग्न केल्यावर. मला कुणीतरी सांगितलं, मला हे वाक्य बरोबर आहे का नाही माहित नाही. काय आहे ते वाक्य? जो शादी का लड्डू खाता है वो भी पछताता है, नहीं खाता वो भी पछताता है. हे वाक्य बरोबर आहे का नाही मला माहित नाही. पण देवाच्या वचनानुसार जर लग्न असेल, विवाह पार पडला असेल, तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला मनाला शांती वाटेल. तुम्हाला त्या ठिकाणी वाटणार नाही हा व्यक्ती बरोबरच आहे का नाही, ती व्यक्ती बरोबर आहे की नाही. मनाला शांती वाटेल. आणि एकदा विवाह झाला की परत पाठीमागं वळून बघणे नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही काय करायचंय, की तुमच्याकडून चुका होऊ नये म्हणून जर तुम्ही सवयीनुसार 4 वेळेस प्रार्थना करता, तर विवाहाच्या वेळेस 8 वेळेस प्रार्थना करा. उपवास करा. लाल बत्ती कुठं कुठं आहे देवा मला ते सांग. थांबणं अवघड आहे बरं का तरुण वयामध्ये. परत एकदा बोलतो, तरुण वय जे आहे ना, ते वय असं असतं की तुम्ही जे विरुद्ध, अपोजिट जेंडरला इंग्लिश मराठीत काय म्हणतात? विरुद्ध नाही, अपोजिट जेंडर म्हणजे, बरं ठीक आहे, जे तरुण मुली आहेत त्यांना तरुण मुलांकडे आकर्षित त्या वयामध्ये भरपूर असतं, अतिशय आकर्षण असतं. आणि तरुण मुलांना पण तरुण मुलींकडे तसं आकर्षण इतकं असतं की ते आकर्षणाच्या प्रवाहामध्ये वाहत जातात. म्हणून देवाचं वचन म्हणतं की तुम्ही काय केलं पाहिजे, थांबणं आणि संयम जेवढं तुमच्याकडे आहे ना, तेवढं योग्य निर्णय तुमच्याकडे घ्या. संयम. बायबलमधून, देवाच्या वचनातून एक मला असा व्यक्ती सांगा ज्याच्याकडं एकदम चांगला संयम होता आणि त्यानं स्त्रीसाठी, म्हणजे तो स्त्रीसाठी पडला नाही. योसेफ. ती स्त्री, मला नाही, ती स्त्री सुंदरी असेल, पोतीफरची पत्नी आहे म्हटल्यानंतर सुंदर असू शकते. ती श्रीमंत होतीच, कारण की पोतीफरची पत्नी होती. ती म्हणाली की बाबा तू काय कर, माझ्या संती एकनिष्ठ हो शारीरिकरित्या. त्यानं त्याचे कपडे सोडले, पण त्यानं त्याचा देवासंतीचा एकनिष्ठपणा सोडला नाही. त्याला म्हणायचं पुरुषार्थ. आपल्या तरुण लोकांनी योसेफाकडून शिकलं पाहिजे. खूप वेळेस कॉलेजमध्ये शिकत असताना तरुण लोक एकमेकांशी बोलतात आणि म्हणतात की अरे तू काहीच केलं नाहीस आयुष्यामध्ये. काहीच केलं नाहीस म्हणजे काय केलं नाही? हा, एक ही तू एखाद्या मुलीला तू स्वतःकडे घेऊ आकर्षित करू शकला नाहीस. तू धूम्रपान केलं नाहीस, तू मद्यपान केलं नाहीस, तुझं आयुष्य व्यर्थ आहे. ऐकलं कधी? मग तो मुलगा किंवा ती मुलगी, हा मी अशी आहे दाखवतेच, नाही होत. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ज्या ठिकाणी आपण शिक्षण संपादन करतो त्या ठिकाणचं वातावरण काय आहे ते आई वडिलांना माहित पाहिजे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण पाहत आहोत की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही डबल ट्रिपल टाइम काय करायची? प्रार्थना करायची. बर. कारण की विवाह ही जी संस्था आहे जी देवानं दिलेली आहे आपल्याला,
पापामुळे ती दूषित झालेली आहे. पापामुळे काय झालेली आहे? ती दूषित झालेली आहे. मग आपण मागच्या वेळेस वाचलं, आठवतं का बघा? नोहाच्या काळामध्ये जसं घडलं तसंच येशू ख्रिस्ताच्या यायच्या अगोदर घडणार आहे. नोहाच्या काळामध्ये काय घडलं? लोक खात होते, पीत होते, विवाह करत होते, विवाह करून देत होते, पण चुकीच्या मार्गाने आणि सार्वकालिक जीवनाकडे लक्ष न देता याच गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं, म्हणून त्या गोष्टी चुकीच्या ठरल्या. त्या ठिकाणी लोक शाकाहारी जरी जेवले असले तरी त्यांचं लक्ष देवाकडे नव्हतं, शाकाहारी जेवणाकडे. त्यांचं लक्ष देवाकडे नसून चांगला विवाह होतोय का नाही याच्याकडे लक्ष, म्हणून ते चुकीचं. आता आपण उत्पत्ती याचा 6वा अध्याय याच्याकडे जाऊया. नोहाच्या काळामध्ये काय झालं? उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि पहिलं वचन. नंतर भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यात कन्या झाल्या. देवाचं वचन म्हणतं की भूतलावरती लोकांची संख्या वाढू लागली आणि त्यांना काय मिळाले? कन्या, म्हणजे त्यांच्या पोटी मुली जन्माला आल्या. बर, मुली म्हणजे मुलं पण पुढे वाचूया. हा, तेव्हा मानव कन्या सुंदर आहे. तेव्हा मानव कन्या म्हणजे कोण? सगळ्या मानव कन्याच आहेत ना जगामध्ये? मानव कन्या म्हणजे कोण? देवाला न ओळखणाऱ्या, देवावरती विश्वास न ठेवणाऱ्या मुलींना, तरुणींना, महिलांना मानव कन्या म्हटलेलं आहे. मग देवाच्या कन्या कोण? ह्या मानव कन्या झाल्या, जे देवाला ओळखत नाहीत, देवाच्या सत्तेत नाहीत, देवाच्या इच्छानुसार चालायचं नाहीये, असे त्यांचं आयुष्य आहे. मग देव कन्या कोण? हा, बरं, आपण ते वचन परत वाचा, दुसरं वचन. तेव्हा मानव कन्या सुंदर आहे. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत. हा, असे देवपुत्रांनी पाहिले. देवपुत्रांनी पाहिले. देवपुत्र म्हणजे कोण? जे देवाच्या इच्छानुसार चालतात ते पुत्र. म्हणजे त्या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं आणि मुली, पण शब्द फक्त पुत्र म्हणजे मुलगा असं वापरलाय. तर ह्या ठिकाणी लिहिलंय देवाची संतान, देवाचा मुलगा आणि देवाच्या मुलींनी काय केलं? मानवचे मुलं म्हणजे मानवाच्या मुली आणि मुलं जे आहेत त्यांच्याकडे आकर्षित झाले, असं देवाच्या वचनामध्ये. कशामुळं? सुंदरता. कशामुळं? पैसा. कशामुळं? बाकीच्या शारीरिक गोष्टी, ज्या बाहेरील गोष्टी आहेत त्या गोष्टी बघून देवाचे लोक, ज्या देवाच्या लोकांना देवानं निवडलं होतं, तू माझी सेवा कर, माझ्या इच्छानुसार चाल, त्या पुत्रांनी, त्या मुलग्याने, त्या मुलींनी कोणाकडे लक्ष दिलं? मानव म्हणजे जे लोक अविश्वासू आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं. आणि काय केलं पुढे? व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका दिल्या. म्हणजे थोडक्यात काय? त्यांच्याशी त्यांनी विवाह केला. आज तसं होत आहे का? होत आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा, तुमची मुलगी 25 वर्षाची झाली, आता 30 वर्षाची झाली, 35 वर्षाची झाली तरी तिचं लग्न झालं नाही, आता काहीतरी केलं पाहिजे. देव काय करत नाही ना, मग आपल्यालाच हातपाय हलवले पाहिजे. मग आपण हातपाय हलवतो आणि तिचं आयुष्यच वाटोळ करून देतो. तसं होतं का? कितीही वय तुमच्या मुलीचं, मुलग्याचं होऊ दे, देवाच्या वचनानुसार जर तो मुलगा नसेल, ती मुलगी नसेल, तर त्यांचा विवाह आपण कदापि करू नये. देव आपल्याला हिशोब विचार. बोलायला कळालं का? आता मला आठवतं बिहारमध्ये गेलो होतो, तर देवाचं वचन सांगितलं मी आणि आम्ही असेच जेवणासाठी जात होतो, जिथं जेवण तयार केलं होतं त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक मुलगा आणि एक मुलगी बोलत बसले होते, उभा होते. तर आता ज्यांचं लग्न झाले त्यांना माहित पाहिजे की बाबा मोह काय असतो. तर त्यांनी काय केलं? लगेच चिडवायला सुरुवात केली एकामेकांच्या नावाने. बघितलं का असं? तिनं तिला ह्याच्या नावाने चिडवायचं, ह्याला तिच्या नावाने चिडवायचं आणि मग म्हणायचं ठीक आहे बोला, मी तुम्हाला काय करणार नाही, डिस्टर्ब नाही करणार. म्हणजे काही विचार नाहीत पण विचार टाकायचे. असं अजिबात करू नका. आणि मस्त चेष्टेत मध्ये ते बोलणं चाललंय, हा चिडवायला लागलाय त्या दोघांना. आणि मग जेवताना एक महिला जी देवभिरू होती, देव तिला आशीर्वाद देव, ती देवभिरू महिला या पुरुषाला म्हणाली की बाबा तुमचं लग्न झालंय, तुम्हाला माहित पाहिजे की मोह म्हणजे काय. कृपा करून त्या तरुणीला चिडवू नका.
एकदा जर सैतानाने त्यांना पकडलं, तो मुलगा विश्वासू, मुलगी एवढी विश्वासू नव्हती, काय झालं असतं त्यांचं? जोड्या जुळवा जे आहे ते आपण अभ्यासामध्ये जुळवायच्या, इथं नाही. म्हणून म्हटलं ना, चित्रपट जे आपण पाहतो ना, त्याचा प्रभाव भरपूर आपल्यावरती पडतो. आपल्याला वाटतं की असंच आहे, ते तसंच आहे. तुम्हाला ना मी आता म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं आपण शिकणार आहोत, काही महिने हे शिकणार आहोत. तुम्हाला मी अभ्यासक्रम मी देणार आहे, तुम्हाला ते फॉर्म भरायला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमच्या पतीविषयी किती माहित आहे, पत्नीविषयी किती माहित आहे, लेकरांविषयी किती माहित आहे, लेकरांना आईवडिलांविषयी किती माहित आहे. मग तुम्हाला कळेल की तुमचं कुटुंब खरंच घनिष्ठ संबंधाचं आहे की नाही. माझा मित्र देवाची सेवा करतो, खूप लोकांना माहित आहे तो मित्र. एकदा बोलता बोलता मी त्याला म्हटले की बाबा लग्नाचा विचार आला की माझ्या मनामध्ये थरकाप होतो. तो म्हटला थरकाप झालाच पाहिजे, साधी गोष्ट नाही. माझ्या मित्राचं एकदा लग्न होतं दक्षिण भारतामध्ये. ज्या दिवशी लग्न होतं त्यावेळेस, लग्नाच्या दिवशी तुम्ही काय कराल? मग मी सांगतो की त्यानं काय केलं. लग्नाच्या दिवशी तुम्ही काय कराल? लग्न आहे आज तुमचं, काय कराल? हा सांगा ना, काय तयारी? बरोबर आहे उत्तर, काय तयारी करा? ब्युटी पार्लर मध्ये जाणार, पुरुष असू दे स्त्री असू दे. बरं, आणखी काय? कपडे, आणखी काय? जेवण, आणखी काय? त्याची तयारी, बरं का, लग्न झालं नाही अजून. लग्नाच्या दिवशी माझा मित्र, देव त्याला आशीर्वाद देव, लग्नाच्या दिवशी माझा मित्र, सगळे लग्नामध्ये गुंग आहेत माझा मित्र. कधी बघितलं असं? थरकाप त्याचा, देवा काय करेल, काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल. कारण की एवढे लोक त्याला बघून देवाकडे आलेले. तो म्हटला देवा इथं जर चुकलो तर मेलोच. लग्नाच्या दिवशी त्यानं बायबल वाचून प्रार्थना करून त्याचा थरकाप देवाकडे, प्रार्थना, देवा काय करू, देवा काय करू, देवा काय करू. त्याला मग एवढा देवभिरुद्ध व्यक्ती, त्याला जर एवढी गरज आहे, तुम्हाला आणि मला गरज नाही वाटणार? ज्या वेळेस त्याला त्या तरुणीवरती प्रेम झालं त्यावेळेस तो रडला, धाई धाई रडला. मला प्रेम झालं, मला प्रेम झालं, आता मी काय करू? रडला तो. कोणाला जाऊन सांगू? आई वडील कुठेतरी दुसरीकडे होते, म्हणून त्यानं जे देवभिरू वयोवृद्ध लोक होते त्यांना जाऊन सांगितलं मला असं झालं, मी काय करू, मी काय करू, कुठं जाऊ, कुठं जाऊ, कुठं जाऊ. असे तरुण पाहिजे, अशा तरुणी पाहिजे. संयम. त्याचा विवाह झाला, एकदम सगळं व्यवस्थित चाललंय. देवाच्या दयेनं काय आहे, ते दोघंही देवाची सेवा करत आहेत. का नाही होणार देवाची सेवा? का देव आशीर्वाद देणार नाही जर आपण रडून रडून प्रार्थना केली तर? खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल की आई वडील मुलग्याला सांगतात तुझ्या बहिणीचं लग्न आहे, चांगला मुलगा शोधून आण. आणि तो म्हणतो की आता कुठं शोधू, कुठं शोधू, कुठं शोधू. मुलगीचं लग्न आहे, वय वाढत चालले, तुला काय काळजी आहे की नाही? मग तो मुलगा शेवटी रागाने म्हणतो मुलगे काय रस्त्यावरती पडलेत का की घेऊन यावं लगेच लग्न करावं? नाही आहे एवढं सोपं. विवाहाच्या बाबतीमध्ये तुम्ही जेवढं तंतोतंत आणि आध्यात्मिकरित्या निर्णय घ्याल तेवढं तुमचं आयुष्य आशीर्वादित आणि सुखीने समाधान राहील. म्हणून म्हटलं खूप लोकांचं आयुष्य लग्नाच्या अगोदर एकदम व्यवस्थित होतं, लग्नानंतर बदललं. एकतर चांगलं झाले किंवा एकतर वाईट झालं. ते आपण पडताळून पाहूया की विवाहामध्ये पहिली पायरी कोणती. कल्पना करा की ही पहिली पायरी आहे आणि पहिली पायरी म्हणजे
स्वतःची तयारी. स्वतःची तयारी. आता स्वतःच्या तयारीमध्ये पहिली गोष्ट काय कराल? स्वतःच्या तयारीमध्ये पहिली गोष्ट काय? की तुम्ही देवावरती पूर्णपणे अंतकरणाने प्रेम करता का, आणि तुम्ही आईवडिलांवरती प्रेम करता का, हे पहिलं पडताळून पाहायचं. जे लोक तुमच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्यावरती तुम्ही स्वतःसारखं प्रेम करता का, आणि देवावरती सर्वश्रेष्ठ प्रेम करता का, हे तुम्ही पहिलं पाहिलं. म्हणजे थोडक्यात काय? पहिली आध्यात्मिक गोष्ट. पहिली कोणती गोष्ट करायची? आध्यात्मिक. मग त्याच्यानंतर शारीरिक. मग आता शारीरिक गोष्ट म्हणजे काय? तुम्हाला कोणता आजार आहे का हे बघायचं, पडताळणी करायची. खूप वेळेस तुम्ही ऐकलं असेल की आम्हाला माहित नव्हतं की ह्याला असा आजार आहे, तिला तसा आजार आहे, लग्नानंतर आम्हाला कळालं की त्यांना तो आजार आहे. ऐकलं का कधी? म्हणून काय करायचं? त्या व्यक्तीनं स्वतःच्या शरीराची जेवढं जमल तेवढी पडताळणी करायची. बाबा मी शारीरिकरित्या तंदुरुस्त आहे का? म्हणजे काय? मी त्या व्यक्तीसंगती लग्न केलं तर माझे रोगराई त्या व्यक्तीला जाईल का, हे पडताळून पाहायचं. ह्याला म्हणायचं शारीरिक तयारी. बर, कल्पना करा की एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे आणि त्यांचं वजन जे आहे ते 95 किलो आहे. डायबिटीस नाही त्यांना, म्हणजे हृदय मधुमेहाचा त्रास नाही, रक्तदबाव ब्लड प्रेशरचा त्रास नाही, काही त्रास नाही, वजन जास्त आहे. लग्न करावं का? वजन त्यांचं 95 किलो आहे. हा, का नाही? मग किती वजन पाहिजे? बर, आपण आरोग्याच्या बाबतीत शिकलो नाही का? वजन सर्वसाधारणतः तुमचं किती पाहिजे? कसं मोजमाप करणार की कोणाचं किती वजन पाहिजे? हा, तुमची उंची जी आहे ती सेंटीमीटर मध्ये करायची. माझी उंची 172 आहे जवळपास. माझी उंची 172 सेंटीमीटर आहे, तर माझं वजन किती पाहिजे? वजा 100. राहिले किती? वजा 100 राहिले 72. हा, तर माझं वजन 72 किलो पाहिजे सर्वसाधारण. 72 पेक्षा कमीच आहे. कळालं का? आता तुमची उंची काय आहे ते बघा. सर्वसाधारणतः त्याचा अर्थ असा नाही की 72 पेक्षा जास्त असलं की जास्त वजन नाही. सर्वसाधारणतः 65 ते 75 या दरम्यान तुमचं वजन पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय? तंदुरुस्त पाहिजे. वजनाकडे जास्त लक्ष देऊ नका, पण त्याला बाजूला देखील ठेवू नका. काय करा? वजन व्यवस्थित आहे का, तुमचं शरीर व्यवस्थित आहे का, तुमच्यामध्ये स्थूलपणा आहे का, किंवा तुम्हाला बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, अशा प्रकार आहे का तुमचा, हे बघा, जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त आहात हे कळेल. सेंटीमीटर मध्ये करायचं आणि त्याच्यामध्ये वजा 100. तुमची उंची किती? 183. माझ्यापेक्षा उंच आहे तो. 183 सेंटीमीटर वजा 100. आता 83 किलो त्यांचं वजन नाहीये, काही गरज पण नाहीये. 70 जरी असलं तरी भरपूर झालं. 70-75. म्हणजे थोडक्यात काय की बाबा व्यवस्थित येशू ख्रिस्त तंदुरुस्त होता. जरी त्याचा विवाह झाला नाही तरी देखील तो तंदुरुस्त होता. का? त्यानं स्वतःचा क्रूस उचलला आणि गोलगतापर्यंत घेऊन गेला. बर, शारीरिक. पहिलं काय? आध्यात्मिक. अध्यात्म का आ? हा, बरोबर आहे. आध्यात्मिक ठीक आहे. शारीरिक मध्ये आणखीन एक गोष्ट येते, ते म्हणजे तुमचं वय. भारत सरकारानुसार, भारत शासनानुसार, महाराष्ट्र शासनानुसार मुलगीचं वय किती पाहिजे, मुलग्याचं किती पाहिजे, तुम्ही मला सांगा. आता सध्या 21 आहे.
हा तुम्ही सांगा बॉईजचं. मुलांचं वय किती पाहिजे सध्या सध्या सध्या? मुलांचं सध्या जेवढं मला माहित आहे तेवढं मुलांचं 24 पाहिजे, मुलींचं 21 पाहिजे असं मी ऐकलं. जर चुकीचं असेल तर पडताळणी करून मला तुम्ही सांगू शकता. मग जर तिचं वय 19 असेल, तिचं वजन व्यवस्थित आहे, ती आध्यात्मिक आहे आणि तिला जेवण वगैरे व्यवस्थित येतं, तिला वय 19 आहे म्हटल्यानंतर ती काम पण करते, मग काय कराल? लग्न करून द्याल? नाही का? सरकारच्या नियमानुसार तिचं वय बसत नाही म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणून तुम्ही तसं करायचं नाही. जे काय नियम आहे त्या नियमांचं काय झालं पाहिजे? पालन झालं पाहिजे. बर बर, ते शारीरिक झालं. बर, आणखी काय शारीरिक मध्ये? शारीरिक मध्ये आणखी कोणती गोष्ट येते का? शारीरिक तयारी मला आठवतं एका मुलगीचं लग्न ठरलेलं आहे. मुलगा परदेशात आहे, मुलगी भारतात आहे आणि मुलगीचं लग्न ठरलं, एकामेकाला त्यांनी पसंत केलं, पण मुलगी म्हटली मला 1 वर्ष द्या, मला तयारी करायची. आता काय तयारी असेल ते माहित नाही मला, पण ती म्हटली की मला 1 वर्ष द्या, डिसेंबरमध्ये आपण काय करू, विवाहबद्ध होऊ. आणि त्या लोकांनी पण होय म्हटलेलं आहे. वेळ घ्या, चांगली तयारी करा, त्या वेळेमध्ये व्यवस्थित देवासंती वेळ घालवा, कळेल तुम्हाला की देवाची काय इच्छा. ठीक आहे. शारीरिक, मग त्याच्यानंतर मानसिक. मानसिक मानसिकरित्या तो व्यक्ती कसा आहे किंवा मुलगी कशी आहे, मुलगा कसा आहे, ते स्वतः निर्णय घेऊ शकतात का? का ते आई वडिलांवरती अवलंबून आहेत निर्णय घेण्यासाठी? सक्षम आहेत का निर्णय घेण्यासाठी? ते कोणकोणते निर्णय त्याने चुकीचे घेतलेत, कोणते निर्णय बरोबर घेतलेत, हे माहित पाहिजे. म्हणून त्यांचं वय 21च्या वर पाहिजे किंवा मुलग्याचं वय 24 पेक्षा जास्त पाहिजे. कारण की जे लोक 19च्या आत आहेत त्यांना व्यवस्थित निर्णय घेण्याची क्षमता नाही, हे सरकारला पण माहित आहे आणि देवाला पण माहित आहे. मला माहित नाही कधी हे झालं, पण काही वर्षापूर्वी एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये असं झालं की एक मुलगी जी होती ती नुकतीच 18 वर्षाची झाली, बहुतेक ती 18 वर्षाची व्हायचीच वाट पाहत होती की काय माहित नाही. आणि मग तिचं जे प्रेम होतं ते एका विधर्मी मुलग्यावरती आलं आणि मग त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. मग तसं केल्यानंतर वडिलांना फार वाईट वाटलं. लग्न झालं ते झालं, मुलगीला त्या मुलग्यानं सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेन कर की तुझ्या जीवाला धोका आहे वडिलांपासून, म्हणजे तुझे वडील तुला शोधत येऊ नयेत. मग वडील म्हटला मुलगी आमचं माणूस गेलं ते गेलं आणि आमच्यावरतीच परत कोर्ट केस की बाबा आमच्यामुळे तिला धोका आहे. का हो असं? ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं त्या मुलीनं असं करावं? म्हणून देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत मुलगा आणि मुलगी समंजस होत नाहीत तोपर्यंत त्यांनी विवाहाच्या बंधनामध्ये अडकायचं नाही. त्या व्यक्तीनं मला कॉल केला, मग त्या व्यक्ती सांगते आम्ही पोलीस स्टेशनमध्ये की सर असं झालं, साहेब असं झालं, तसं झालं. मग आम्ही सांगितलं की आमच्यापासून काय धोका नाही, हे नाही ते नाही, एवढी सगळी. आणि त्या ठिकाणी वडील एका कोपऱ्यात जाऊन असं तोंड लपवून रडला बिचारा. मला खूप वाईट वाटलं. ह्या का होतात गोष्टी? ह्या गोष्टी का होतात? हा हा सैराट काय? सैतान सैतान सैतान, अच्छा सैतान. बर ठीक आहे. तर सैतानानं काय केले, सगळ्या गोष्टी सोप्या करून टाकलेल्या. हा, म्हणून मी म्हटलं की काय करायचं की आपण तरुण लेकरं मुली मुलं असतील त्यांना मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. हा बर, आता मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक. मुलगा असेल आर्थिक. आर्थिक जर मुलगा असेल तर त्यानं कमवता मुलगा पाहिजे, त्याच्याशिवाय तो लग्नाचा विचार करू शकत नाही. का हो असं? त्याच्या आई वडिलांकडे भरपूर अशी इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, मग त्याचं लग्न का होऊ नये?
किती जरी त्याने पैसे खर्च केले तर 10 पिढ्या बसून खाऊ शकतील, पण तरी देखील देवाचं वचन म्हणतं की तो कष्ट करतो का, हे बघा. का? एक म्हणजे जबाबदारी आहे का नाही, हा, तो स्वतःवरती स्वतःच्या पायावरती उभा आहे का नाही. मला आठवतं एक लग्न, भरपूर मी उदाहरण देऊ शकतो. एक लग्न मला आठवतं की मुलगा एका शाळेमध्ये काम करायचा आणि त्याचा पगार खूप कमी होता, आणि मुलगी जी होती ती पण बहुतेक ती नोकरीला नव्हती, असं काय तर होतं. तर लोकांनी म्हटले की अरे, ह्या मुलग्याचा पगार खूप कमी आहे, त्याला पैसे खूप कमी मिळतात, मग लग्न होईल का, ह्यांचा विवाह व्यवस्थित पार पडेल का. मग कुणीतरी येऊन त्या ठिकाणी सांगितलं, अरे, मुलग्याला आर्थिक दृष्ट्या जरी तो पैसे कमी मिळवत असला तरी देखील तो कष्टाळू आहे. तो काय आहे? कष्टाळू आहे. तो हिला कधीच त्रास संकटामध्ये ठेवणार नाही. तो काय करेल, पैसे जरी कमी पडले तर कुठून तरी काहीतरी जुळणी करेल, पण ह्या मुलीची तो काय करेल, काळजी वाहेल. म्हणून आर्थिक दृष्ट्या तो मुलगा कसा आहे ते बघितलं पाहिजे. जर तो मुलगा आर्थिक दृष्ट्या संतुलित नसेल, त्याच्याकडे पैसा किंवा त्याच्याकडे नोकरी नसेल, तर त्यानं काय करायचं नाही, विवाहाच्या बाबतीत विचार करायचा नाही. मला एक मुलगा माहित आहे, देवाची सेवा करायचा. त्याच्यासाठी एक स्थळ आलं. स्थळाने विचारलं त्याला की बाबा तुम्ही काय काम करता. देवाची सेवा करतो. पैसे तुम्हाला कोण देतं? नाही, आमचं घर आम्ही भाड्याने दिले, तेच पैसे मी घेतो आणि देवाच्या गौरवासाठी वापरतो. मग ते घर कोणाचं आहे? आई वडिलांचं आहे. भाडं कोणाला जातं? आई वडिलांना जातं. मग त्यातूनच मला पैसे मिळतात आणि त्याच्यामध्ये मी देवाची सेवा करतो. तुम्ही स्वतः काय करता? बोलायला कळालं का? म्हणून जर मुलगा असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट असलं पाहिजे, मग तो काय करू शकतो, विवाहाविषयी विचार करू शकतो. मुली, कॉलेज झालं की झालं का? देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की सध्या ती काय काम करते, किती पैसा कमवू असू दे, मुलग्यापेक्षा किती पैसा कमी मिळू दे, 1,000 रुपये मिळत असतील, 500 रुपये मिळत असतील, पैसे कमवते का? तेही गरजेचं. कारण की का, दोघांनाही आर्थिक नियोजन, फायनान्शियल मॅनेजमेंट, आर्थिक नियोजन करता आलं पाहिजे. का ती 500 रुपये कमवते आणि तिचा मेकअपचाच खर्च 700 रुपये आहे, हे पडताळून पाहिलं पाहिजे. म्हणून ती काम करते का, ती कोणतं काम करते हे पाहिलं पाहिजे. प्रत्येक मुद्दा महत्वाचा. बर, आणखी काय? आणखी काय याच्यामध्ये आर्थिक, आणखी काय? जर तुम्ही जुन्या करारात पाहिलं तर हुंडा कोण कोणाला द्यायचं? जुन्या करारामध्ये हुंडा कोण कोणाला द्यायचं? मुलगा जो आहे तो मुलगीला हुंडा द्यायचा. का हो? कारण काय असेल? का हुंडा द्यायचा? डावरी, डावरी. जुन्या करारामध्ये मुलग्यानं मुलगीला हुंडा द्यायचा का? हा, काय कारण असेल? मुलगा ज्यावेळेस पैसे सासरा म्हणता येणार नाही, बरं, सासरा म्हणूया थोडक्यात. मुलग्यानं जर सासऱ्याला पैसे दिले तर तो गॅरंटी देतो की बाबा मुलगीला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. ह्याच्यासाठी हुंडा कोणी कोणाला द्यायचा? मुलग्यानं सासऱ्यांना द्यायचा. आज उलट आहे, माहित नाही का, पण हुंड्याचे क्लास नाहीये ते. नाहीतर कुठेतरी काहीतरी गोंधळ होईल आणि मग सरांनी सांगितलं असं झालं तसं झालं. कृपा करून तसं काय विचार करू नका. पण सांगायचं तात्पर्य हे की मुलगा सक्षम पाहिजे. बर, भावनात्मकरित्या दोघं कसे आहेत? भावनात्मक, मानसिक, भावनात्मक. हात वर करू नका, प्रश्न विचारतो. किती मुलींना लवकर राग येत नाही? किती महिलांना लवकर राग येत नाही? कळालं का मला का मुद्दा हा मांडावा लागतो? किती महिला त्यांना राग आल्यानंतर ते आई वडिलांना काही वाईट बोलत नाहीत?
आई वडिलांना रागावून बोलत नाहीत. किती महिला आहेत? एक ठिकाणी मुंबईमध्ये होतं, तर मला आठवतं एका ठिकाणी गेलो होतो प्रार्थनेसाठी. तर त्या कुटुंबामधली एक मुलगी अभ्यासामध्ये चांगली होती, हुशार होती. पण ती आई म्हणाली मला की माझी मुलगी इतकी चिडती की चिडल्यानंतर ती लाल भडक होते आणि ती कोणाचंच ऐकत नाही. मग भावनात्मकरित्या ती व्यक्ती समंजस आहे का? जरा लक्ष द्या, महिलांसाठी आहे. जी मुलगी आपल्या भावाला, आपल्या वडिलांना मान किमतीनं बोलवत नाही किंवा मान किंमत देऊ शकत नाही, ती मुलगी आपल्या पतीला कधीच मान किंमत देऊ शकणार नाही. ज्या वडिलांना जन्म दिला, ज्या भावासंती लहानाची मोठी झाली, त्यांनाच मान सन्मान नाही. पती आत्ता आलाय, त्याला मान सन्मान मिळेल. चुकी करायचा अवकाश. आता मुलांकडे, जो मुलगा आपल्या आईची आणि आपल्या बहिणीची कदर करत नाही, तो आपल्या पत्नीची कदर कधीच करणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष. किती प्रेम असू दे बरं का हो, कितीही प्रेम असू दे, नाही होते. ज्या आईनं लहानाचं मोठं केलं, ज्या बहिणीसंती तो लहानाचा मोठा झाला, त्यांची काळजी त्याला घ्यायला जमत नाही, पत्नीची काळजी घेईल तो. ती पडताळणी इथंच करायची, त्या स्वतः व्यक्तीनं करायची. जर तो प्रामाणिक असेल ना, तर तो स्वतःची पडताळणी करेल. इथं दोघं एकत्र आलेले नाहीत अजून. इथं काय लिहिलं? स्वतःची तयारी. म्हणजे जो व्यक्ती लग्न करणार आहे, मुलगा मुलगी, त्यानं स्वतः माझ्यामध्ये हे आहे का, हे 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 आहे का, हे बघितलं पाहिजे. विवाह म्हणजे भावला भावलीचा खेळ नाही. मी 24 तास फक्त लग्न टिकलेले ऐकले, फक्त 24 तास ते लग्न टिकलं. आपले आजी आजोबा त्यांचा विवाह मरूपर्यंत टिकला का? त्याच्याविषयी जर तुम्हाला जास्त शिकायचं असेल, पुढच्या आठवडी 6:30 किंवा 7 वाजता आपण या ठिकाणी भेटू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन.